तर मित्रांनो नमस्कार, मी सर्पमित्र कल्पेश साळुंके. एक पायथन जातीचा अजगर जातीचा साप आपण रेस्क्यू केला होता विटवे गावामध्ये रावेर तालुक्यात. तर सातपुडा जंगल सफारी चालू झाली आता 8 दिवसापासून. तर या सफारीमध्ये माझा पहिलाच अजगर रेस्क्यू जो केलेला मी इथे रिलीज करतो आहे, जेणेकरून पर्यटक जे येतील ते याचा आनंद पाहून घेतला जाईल. तर आमच्याबरोबर फॉरेस्ट अधिकारी पण आहे, सर्व तुम्ही पाहू शकता. सर आहे इथे. तर त्यांच्या आपण मदतीने हा अजगर जो पायथन जातीचा साप आहे त्यांच्या मदतीने आपण इकडे रिलीज करू मित्रांनो. सर थोडीशी मदत करता बघता. नाही का करायचं पण हा चला नाही तर शांत बसतो दुसरं. आवाज ठीक आहे. तर मागे डायरेक्ट हे करून गेला जंप तुम्ही राजेता मैं ते आईडी देखो ना मैं तेली धरेगा है. सर दाबा समस्या आहे. काढा शकते तुम्ही, मी हेडकॅच करतो, तुम्ही शेफ्टी काढा आहे. टेन्शन नको घ्या. तर राजू बोंडाळे सर आहेत, आपण याला इकडे रिलीज करायला आलोय. 1 मिनिट बंद करून घे. नाही तर मित्रांनो पाहू शकता आपण 10 ते 12 फूट लांबीचा अजगर साप आहे. माझ्याबरोबर फॉरेस्ट अधिकारी राजू बोंडाळे सर पण आहेत. आपण हा रेस्क्यू केला होता. टफ साईज आहे. हा पूर्ण बिनविषारी साप असतो मित्रांनो. जरी हा बाईट झाला तरी काहीच होत नाही, घाबरण्याचं कारण नाही. पण हा जिथे बाईट करतो, समजा तुम्हाला पायाला बाईट झालाय तर जिथे तो बाईट करतो तेवढं पूर्ण पावभर जेवढं पण त्याचं मांस आपल्या ह्याच्यात येईल तेवढं पूर्ण काढून घेऊन जातो. तर असे साप दिसल्यास त्यांना पकडण्याचा प्रयत्न नको करा, मारा पण नको. कारण की आता हा साप पाहू शकता की 20-22 वर्षाचा साप असेल. यांना एवढं मोठं होण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि लोक काय करतात, सहज दिसला की मारून टाकतात. मारा नको. जवळच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना कॉल करा, ते सुरक्षित येतील, साप रेस्क्यू करतील. आमच्या आरकेचे सर्पमित्र यांना कॉल करा, ते येतील, साप रेस्क्यू करतील. आणि याच्या आदिवासात म्हणजे आता तुम्ही पाहू शकता आपण सातपुडा जंगल सफारीत आले आहे. तिथे पाणी वगैरे पण आहे मित्रांनो. सोडताना पण घेतो दादांनी कोट करून चारीवर बस अजगर गेलेला आहे. अजगर गेलेला पाहू शकता मित्रांनो आपण इथे अजगर गेलाय. ये दवडे म्हणजे हे पहा तुम्ही, हे पूर्ण निशाण जवळपास जोडी भरून यांची. हा पण मोठा आहे. पूर्ण पाहू शकता मित्रांनो, एक अजगर गेलाय. दुसरा अजगर आपण इकडे रिलीज करतोय. जोडी पण चांगली होईल त्यांची. सांगू नाही शकत नर गेले की मादी गेली, मेल फिमेल. तर याला आपण इथेच रिलीज करू. त्याच्यावर मित्रांनो ते रिलीज करू आपण याला. हा त्याची जिंदगी इथे आरामशीर शूटिंग घेऊ द्या. शांत झाला.
थोड़ा बैक करेगी शूटिंग. बापरे जागा काढली भेटली. तिथे खाली त्यांनी झोपलेला आहे गवतामध्ये. याची शेपटी आलो होतो ना, चेतावणी राहते त्याची की मी अग्रेसिव्ह आहे, माझ्या जवळ नको या, अशी चेतावणी शेपटी जो अशी आलो होतो तशी. इथे इथे ना अजगर इथंच आहे बरं का. हो. इथं पण आवाज येतोय. गवतात घुसून जातो इथं. जवळ आहे माझी, जवळ आहे, जवळ आहे. बापरे गवतात जातो इथं. गवतातूनच घुसून येतो. तर पाहू शकता मित्रांनो, तो आता तिथे बघ तिकडे निघाला, तिकडे दिसतोय. लांबी तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्याची 11 ते 12 फूट लांबी. आणि हे शेपटी आलं होतं तेव्हा चेतावणी असते त्याची अशी की माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न नको करा, नाहीतर माझ्या जीवापासून तुम्हाला धोका आहे. आणि हा आता इथे गवत नसतं मित्रांनो, जमीन वगैरे असली असती तर एवढ्या स्पीडमध्ये गेला असता की आपली नजर सुद्धा टिकली नसती, एवढ्या स्पीडमध्ये निघाला असता. पण इथे गवत आहे मित्रांनो, त्या गवतामुळे तो एकदम आरामली स्लोली चालतो. आणि जसं हा आधीचा अजगर गेला, हे निशाण मी दाखवलं, सेम तेच निशाण पहा याचं पण पडत आहे बघा. हे पहा, सेम तसं निशाण याचं पण पडत आहे. आधी पण एक अजगर गेला, इकडचं निशाण आहे, आणि हा पण हे पहा तुम्ही निशाण पाहू शकता. पाहू शकता निशाण त्याचे. दोन तिकडे गेला मित्रांनो, झाडाकडे पाहू शकता.